बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। मालेगावात 3 आधार केंद्रांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे। परदेशी नागरिकांचे आधार कार्ड बनवल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली। काही केंद्रांवर बनावट आधार कार्ड तयार केल्याची शक्यता आहे। पोलिसांकडून सखोल तपास आता सुरू झाला आहे। मोठे आधार कार्ड रॅकेट उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे। किदवाई रोड पवारवाडी परिसरातील 3 केंद्रांवर पोलिसांची छापेमारी। निलेश वाघ आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले। निलेश, काय अधिकचे अपडेट्स? नक्की स्वरूप आपण जर पाहिलं तर नाशिकच्या मालेगावमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि महसूल विभागाने ही संयुक्तपणे ही कारवाई केली। मालेगावच्या पवारवाडी किदवाई रोड या परिसरामध्ये हे आधार केंद्र सुरू होते आणि या 3 आधार केंद्र तेलंगणा राज्यातील आधार आयडी वापरून या ठिकाणी परदेशी नागरिकाचं आधार कार्ड जे ते बनवल्याचा प्रकार समोर आल्याची शक्यता ती वर्तवली जात होती आणि त्याच संशयावरून या ठिकाणी मोठी कारवाई जी ती या ठिकाणी करण्यात आली। आपण जर पाहिलं स्वरूप तर गेल्या काही दिवसापासून मालेगावमध्ये बांगलादेशी आणि रोहिंग्या नागरिकाचा प्रश्न जो तो मोठ्या प्रमाणावर गाजतोय आणि बनावट कागदपत्र आणि दस्तावेज तयार करून या ठिकाणी नागरिकत्व मिळाल्याचा जो आरोप जो आहे तो किरीट सोमय्या यांनी देखील या ठिकाणी केला होता। त्यामुळे या आधार कार्डची धाड टाकली, त्यामुळे पुन्हा एकदा या संपूर्ण संशयाला कुठेतरी एक वाचा फुटते आणि आधार कार्ड बनवण्याचं मोठं रॅकेट जे आहे ते मालेगावमध्ये सुरू असल्याचा प्रकार जो तो या निमित्ताने समोर येत असल्याने मोठी खळबळ जी ती या ठिकाणी उडाली आहे। निश्चितच निलेश, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेणार आहोत। तर धन्यवाद।